मुंशीराम शांताराम पाहिजे झाडाखाली बसलेला आहे ते बाय. हा चाल बरं तिकडं. हो पण कंदिल्या ते पाय ना शांताराम एकसारखा टकमक ते खाली पाहू राहिला. हा काही काय शोधू राहिला का काही सापडलं हरपलं का त्याचं? काय राजा मुंशीराम, हा काही हरपलं का म्हणतं त्याचं? हा एक कास्तकार आहे राजातून, कास्तकाराची व्यथा तुला समजत नाही? हा हे पाऊस येऊ नाही राहिला ना, त्याच्यानं चिंता करत बसला असेल ते. हा चाल बरं. हो चाल त्याच्याजवळ नाही तर आवाज दे ना इकडं. इकडे काय आवाज देतं त्याले, चाल त्याजवळ जाऊ ना. हा त्यानं पाण्याची बॉटल घेतला आणली असेल तर पाणी पिता येईल तिथंच. हा चाल बरं. हो चाल मग चाल तिकडं. सांगा आता हे एवढ्या विचारात गुंग आहे की आपण इथं आलेलो माहित नाही वाटेले. शांताराम अरे बापरे, कधी राबाजी मुंशीराम भाऊ, हा तुम्ही कधी आली इथं? काय आले का, कधी आले म्हणतं? हा किती वेळ आलो ना आम्ही. हा तुझे लक्ष कुठं आहे? हा काय खाली मान घालून बसलाले का? हा काय झालं एवढं? अरे काय सांगावं कंदी राबाजी, हे पहा ना. हा करोट ऊन खाऊ राहिलं ना. एक तर राजो काल मी डवरलं, हा असं वाटू राहिलं विनाकारण डवरलं राजो. हा हे पान आता ऊन धरून राहिलं, हे सगळं करोट आता पाणी नाही उरायलं एक तर. हो ना, पण आता येईलच ना पाणी. पाणी कुठे जाणार आहे? हा तू तुला का असं चिंता करू राहिला की जसं काय तुला आता खायची सोय नाही. आता काय सांगावं कंदी राबाजी रे, हा ज्याचं तेच माहित राहते म्हणा. हा एवढं लाखो रुपयाचं बियाणं आता एवढं टाकून बसलो आपण. हा मग कसं जीवाले तकमक तकमक करते ते आपल्याला माहित. हो कधी राबाजी काय सांगावं तुम्हाला. हा एवढं राजू आपण मागीचं बियाणं आणलं. हा जीव तुटते ना माणसाचा. हे पान आता पाण्यानं कशी एकदमच दडी मारली ना. हो ना, तुझे बरोबर आहे. आता एवढ्या मागेचं बियाणं टाकलं, हा एवढा पैसा लावला तर जरा काळजी वाटतेच माणसाले. हा पण विचार करून काय फायदा आहे का? हा किती काही विचार केला तरी काही फायदा नाही ना. हा विनाकारण तब्येत बिघडल, हा तर आणखी दवाखान्याला पैसा लावा लागल. हो तुमचंही बरोबर आहे. हा काळजी करून काही होत नाही, पण हे करोट्याकडे पाहिलं का नाही, हे बाई माना टाकते आणि करोटे दुपारचे. हो असं जीव तुटते ना, लयच जीव तुटते राजो. हो ना, सगळ्याची तेच गती आहे. या मुंशीरामचं तसंच आहे ना. हा त्या दिवशी पेरलं राजा याचं आणि पाणी आलं मस्त. हा मस्त म्हणे साधलं म्हणे माय पेरणं. आणि आता तेव्हापासून हे बा पाणीच नाही. हे बा जरा जरा वर आलं वाटते त्याचं काय ते. हा आणि आता आता म्हणते पाणीच नाही, आता काय करू, वरचा टप्पा लावू का काय करू? तेच तर टगमग टगमग करत बसला होता वावरात. मी म्हटलं चाल जाऊ दे वावरात चक्कर मारू आपण इकडे तिकडं. हो ना राजो कंदिलाबाजी, हे बा वावरात आलं का नाही जीवच नाही लागत माणसाचा. असं वाटते जोपर्यंत पाऊस येत नाही ना तोपर्यंत वावरातच नाही याव. जाऊ दे वरच्यालेच काय जे आहे, येते पाणी येते. पाणी कुठे जाणार आहे? हा येते, तू चाल चाल बरं. जसं आपण फेरफटका मारू तिकडे इकडे तिकडे जाऊन आपण जरासं. हा असं बसून राहिलं का नाही जास्त चिंता वाटत असते. हा चाल जरासं फिरून येऊ आपण. हो चला बा, एरी इथं वावरात जर थांबलं का नाही तर लय चिंता वाटते. हा चला बरं जसं फिरून येऊ आपण तिकून, ते सरपंचाच्या वावराकडून तिकून जाऊन येऊ. बरं चाल मग. शांताराम ते पाय रे माऊली, हा विहिरीजवळ काय करू राहिला? मोटर गिटर चालू करायचा विचार असेल त्याचा. हा चाल बरं तिकडं. पारे शांताराम, हा याच्या सोयाबीनचे तेच हाल आहे. काय रे माऊली, सोयाबीनले पाणी चालू करतात काय? हा काही पाईप गिप तर काही आणलेले दिसून नाही राहिले. कायचे पाय पण कायचं पाणी हो शांताराम भाऊ? हा विहिरीला पाणी तरी आलं का? हा राजू जीव द्यायचा म्हटलं तर विहिरीला पाणी नाही. आणि काय कुठं टप्पा लावता? पाऊसच कुठं झाला पाहिजे जसा पाहिजे तसा. हा थोडंफार काय 2-4 दिवस आला आलं आणि लगेच गेलं तर गेलंच ले का. 2 महिने झाले उरायला नाही का आता पाऊस नाही. हा काय विहिरीला पाणी राहणार आहे आपल्या. असं वाटलंच नाही ना हो शांताराम भाऊ. हा पाऊस एवढा दडी मारल असं वाटलं नाही ना. हा म्या राजू व्याजानं पैसे काढले हो. हा पेरलं राजू आता पीक किती मस्त आहे पहा बरं. हा आता पाणी पाहिजे ना. पाणी जर आलं का नाही एक नंबर पीक होते बरं. हा नाही तर आता मला काय मी सांगतो ना पहा विहिरीत जीव द्यायचीच पाहिजे. सांग आता मॅच दिलेले व्याजानं पैसे. हा एक तर म्हणते हे जीव द्या वाटते म्हणते री, यानं जर जीव द्याला तर माझे पैसे कोण देईल मग? काय आले का माऊली जीव द्याच्या गोष्टी करत. हा होईलच ना पीक, काही ना काहीतरी पीक होणारच आहे ना. आणि पैशाचं काढते सांगितलं व्याजानं काढले तर सांगून द्यायचं त्याले. ज्याच्याकडून काढले असेल ना व्याजानं पैसे ते सांगायचं ना, पिकलंच नाही तर कुठची देऊ ना मी. नाही रे कंदिल्या तू असं दिले वाटते बे त्याला व्याजानं पैसे. कोणाले का मुशिराम, हा सोयाबीनच्या बोलीवर दिलेले आहे. हा आणि हे शांत्या पाय बरं. हा त्याला लावून देते म्हणते मी पिकलंच नाही तर पैसे कुठचे देऊ असं म्हणते. हा याला काय माहिती आहे शांत्याने म्या दिलेले पैसे मी का सोडतो का म्हणा? मी काय म्हणतो माऊली, शांतारामच्या विहिरीला लय मोठं आहे वाटते पाणी बे. हा तिथून 2-4 टप्पे लावणं 1-2 दिवस लावले का हा पीक वाया नको जाऊ दे तू. हा पिकलं पाहिजे बरं काही ना काहीतरी. कसं आहे माहिती आहे का, देणं घेणं काही सुटत नसते बरं. हा ज्याचं आहे त्याला द्यास लागत असते. आपली किती काही अडचण राहत असेल पण ज्याचं आहे त्याचं द्यास लागत असते ना. हा त्यासाठी तुला मी काय म्हणतो, हे काम कर तू शांतारामची विहिरीहून टाक बरं पाणी. पाणी लावून दे सध्याचं. हा काही ना काही पिकतेस ना तुले मग. का राजो कसे उर राहिले लोक दिला पाहिजे तुम्ही. हा माय वावर कोण्या कोपऱ्यात आणि हे माऊलीचं वावर कोणते कुठं. हा किती अंतर आहे माय वावराचं आणि याचं. आणि एवढं दुरून टप्पे लावायला ते पाईप टाकाले किती पाईप लागतील मग. एक तर आता कोणाला पाईप जर मागितले तर एकही पाईप भेटत नाही. हा
सगळ्याच आपली टप्पा लावण्याची धामधूम चालू असेल. नाही मला वाटलं बा काहीतरी पिकलं पाहिजे बा असे माऊलीले. हा कसं आहे माहिती आहे का, कोणाचे पैसे द्यायचे आहे त्याचे देऊन टाकता येईल त्याले. हा म्हणजे तेवढं तरी पिकलं पाहिजे ना देण्या घेण्यापुरतं. म्हणून म्हटलं बा तो इरेचं पाणी आणलं असतं पण ते होईल का, तू म्हणते ते बरोबर आहे, लय दूर आहे तू इर. काय राजू कंदिल आबाजी, आता आमच्या सारख्याचं बुवा एवढं म्हणजे पीक हेऊ राहिलं तर आमचा दिमाग नाही चालत ते वेगळी गोष्ट. हा पण तुम्हाला तुमचा दिमाग काय राजू काम नाही करू राहिला. जाऊ द्या चला. चाल रे माऊली, चाल घराकडे चाल आता. हा काही टेन्शन नको घेऊ, येईलच ना पाऊस. येते वाटते बहुतेक 1-2 दिवसात सांगितलं ना, आता येते म्हणते. आला पाहिजे राजू, लवकर जर आला का नाही बरं होते बरं. हा चला मग आता काय करता, इथं वावरात काही थांबाय नाही वाटू राहिलं मला बी. जाऊ दे चला मग, चला घराकडे जाऊ, तिकडं देवदाच्या वाराहून जाता येते. चला. बरं चला मग. का रे देवदास, हा तू येतले का डवरे आणि दुंडे चालू आहेत? हो शांताराम भाऊ, हे आता फटाफट्यानं गवत झालं ना, म्हणून म्हटलं हे डवरून डुंडून घ्या. आता ते डवरे चालू होते माझ्या तिकडे त्या सोयाबीनमध्ये, आणि हे देवलालची जोडी बी खाली होती, तर मी म्हटलं जाऊ द्या, पराठी दुंड होते, एका दिवशी सगळं नील होते. अबे का पण पाऊस नाही येऊ राहिला ना. मीच तरी का माहिती ते डवरलं ना ते सोयाबीन, तर मलाच का पस्तावा येऊ राहिला. अबे का ते डवरल्याच्यानं वल कमी झाली ना. हा त्याच्यानं पाय ते ऊन खाऊ राहिलं माझ्या सोयाबीन. हा लेका तू लेका डवरनं चालू केलं. हो तुमचं बरोबर आहे, जरसं ऊन खाते पीक, पण कसं आहे माहिती आहे का, एकदा का पाऊस चालू झाला तर मग दौऱ्याला चान्स भेटत नाही ना. हा मग गवत किती होईल, हा का निन्नातच पैसे घालवता का सगळे. हो लय जर पाऊस आला तर मग डवऱ्याला चान्स नाही भेटत, हे बरोबर आहे तुझं, गवत होईल. हा पण तुला वाटते का पाऊस येईल का 1-2 दिवसात? काय सांगा आता कधी येते ते का आपल्या हातात आहे का. हा निसर्गाचं काम निसर्ग करते, आपलं काम आपण करायचं. हा आपलं जे काम आहे ते आपल्याला करायच पाहिजे ना. खरंच बा देवदास, माना लागल बा तुले. हा काय लेका आपलं काम आपल्याला करावं लागेल म्हणतं. हा कोणी कोणी म्हणते 5 तारखेपर्यंत पाणी नाही म्हणते. हा तू सांग 5 तारखेपर्यंत जर पाऊस नाही आला तर तुझ्या ह्या डवऱ्या रुंड्याचा काय फायदा होईल? हा सगळं पीक राहते का काहीतरी हे? कसं आहे शांताराम भाऊ, आता तुम्हालाच माहित आहे, शेतकऱ्याचं काम म्हणजे लॉटरी सारखं झालेलं आहे. हा लागली तर लागली, नाही तर मग आपलं घाटातही जाते माणूस. हा पण आता काय करता, आता इलाज नाही ना. हा इकूनही घाटा आहे तिकूनही घाटा आहे. बा नाही डवरत नाही काम करत म्हटलं तर पाऊस जर एकसारखा लागला तर मग आपल्याला काम पुढे तपलीकच आहे. हा आणि इकून तिकून डवरलं गिवरलं तर ते ऊन खाते. आता कुठं ना कुठं तरी काही ना काही करावंच लागणार आहे. हो तुझं सगळं बरोबर आहे. आता पण तुझे काय राजाले का, एक पीक गेलं तर एका पिकावर काढतं तू. हा तिकडे भाजीपाला आहे, भाजीपाल्यावर कव्हर करू शकतं. पण बाकीच्या आमच्या सारख्याचं काय होते, आता हे पाय बरं माऊली. हा ते पीक पाहिलं की मग त्याचा जीव द्या वाटवायला, मग ते विहिरीत जीव द्यायला चालला होता ते. हा हो रे माऊली, अबे का जीव द्यायला चालला म्हणतं. हा जीव का आपला सस्ता आहे का. हा पैशासाठी लेका माणूस आहे का, माणसासाठी पैसा आहे, एवढं काय टेन्शन घ्या लागते. तसं नाही देवदास, पण आता आपण व्याजानं पैसा काढला, आता ते व्याज भरा. हा ते मुद्दल द्याव का व्याज द्याव काय, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, घरातही खर्चाला पैसे पाहिजेत ना. अबे पण एवढं काय टेन्शन घ्या लागते. सर सलामत तर पगडी 1000. हा देताचे ते कमावून पैसा कुठे जाणार आहे. हा कोणाचे आहे त्याला सांगून द्यायचं टखळक, म्हणा आयला माझं तेव्हा देईल म्हणा, नाही तर जे होईल ते करून घे. सांगा आता, सगळेजण माझ्या मुयावरच बसले का रे बाबा. हा हे देवदास बी असा बोलला, तिकडे ते शांताराम बी तसाच त्याला सांगत आहे. हा माझे पैसे बुडते का काय काम आहे तुला. नाही नाही पाऊस आलाच पाहिजे, पाऊस आला तर आपलं खरं आहे, नाही तर काय खरं आहे. हा नाही तर कोणीच पैसे देणार नाही ना आपले. हा त्यासाठी काहीतरी करावं लागेल बा, एक तर देवाची आराधना करावं लागेल, नाही तर धोनी तरी मागा लागेल बा. हा पाणी आलं पाहिजे. शांताराम असं गोष्टी सांगून काही नसते होत. हा काहीतरी करावं लागत असते, तेव्हा पाऊस येईल का. चला बरं चला घरी चला आता. हा काहीतरी विचार करू आपण याच्यावर. सांगा आता कंदिराबाजी, गोष्टी करण्याचा आणि त्या पावसाचा काय संबंध आहे हो? जाऊ दे ना, तू चालतं घरी घरी. हा मी मला माहिती आहे ना कधी येते ते पाऊस. हा मी सांगतो तुला कधी पाऊस येते ते, तू घरी चाल फक्त. सांगा आता कंदिराबाजी, भूशी पाहायला लागले का काय? हा कधी ते पाऊस येईल माहिती आहे म्हणते. सांगा बरं. हा ते मोठे मोठे तज्ञ लोक ते नाही सांगू राहिले कधी पाऊस येते ते, आणि कंदिराबाजी म्हणते मला माहिती आहे म्हणते. जाऊ द्या, ते घरी जायचं असं लवकर म्हणून म्हणते वाटते. बरं चला हो कंदिराबाजी चला. बरं चालेल बा देवदास, चालते तुझे कामं डुंड गिंड ती काय ते पाहिजो. हा लय जर हे वाटलं तर मग पाणी तरी लावजो बा त्याले, नाही तर पलाटी हिवाची का सुखाची. हो पाहतो ना, नाही झाला पाऊस तर मग टप्पा लावून देता येते. हाय आता आपल्या इरील पाणी काही टेन्शन नाही आहे. बरं ठीक आहे, जातो आम्ही घरी. हा कंदिराबाजी माहिती आहे म्हणते ना कधी पाऊस येते ते विचारतून ते येईल घरी गेल्यावर. हा चला मग. सांगा आता, हे कंदील आबाजी काय सांगणार आहे कधी पाऊस येते ते. हा बरंच बरं आहे बा, हे शांताराम बी त्याच्या मागे लागते वाटते. बरं या बा शांताराम भाऊ तुम्ही. हो चालेल शांताराम, चाल लवकर.